मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा कारभार हा कायमस्वरूपी वादग्रस्त राहिलेला आहे। 27-28 वर्षाची महापालिका झाली, मात्र आता नवीन IAS IPS आयुक्त लाभले। मात्र कोणतीसुद्धा प्रक्रिया राबवताना कायदेशीर प्रक्रिया काय आहे, मनपा अधिनियमातले तरतुदी काय आहेत, ह्याला कायम हरताळा फासला गेलेला आहे। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर 8 स्वीकृत सदस्य निवडायचे होते। शासनाच्या नियमानुसार प्रत्येक अनुभवाचा ह्या महापालिकेच्या कामकाजाला फायदा व्हावा अशा उद्देशानं अ, ब, क, ड असे 6 पर्यंत 7 कॅटेगरी आहेत। मात्र ह्याला हरताळपासून फक्त डॉक्टर पंकज मेत्रे सोडले तर बाकी सगळे 7 सदस्य आहेत हे 6 गटातून म्हणजे संस्था गटातून घेतलेले आहेत। म्हणजे कार्यकर्त्याची राजकीय सोय करण्यासाठी ह्या पदांचा वापर करण्याचा चुकीचा पायंडा ह्या सत्ताधाऱ्यांनी पाडलेला आहे। याच्या विरोधात चुकीची प्रक्रिया राबवली आहे। मग त्याच्या टिप्पण्या असतील, कार्यालयीन टिप्पण्या असतील, ठराव असतील, सगळ्या बोगस आहेत। आयुक्त मॅडम हजर झाल्या 15 तारखेला, 16 तारखेला त्यांनी 72 जणांची छाननी एका दिवसात कशी केली हा सगळ्यात मोठा कोडा आहे। आम्ही माहिती अधिकारात तिघांनी माहिती मागवली तर एका ठिकाणी आयुक्त मॅडमची सही आहे, एका ठिकाणी नाही आहे। तसेच जे स्वीकृत सदस्य घ्यायचे आहेत त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा दाखला त्यांनी बाबा क्षेत्रात महापालिकेसाठी काय अनुभव आहे तो सुद्धा सगळा निरंक भरलेला आहे। त्यामुळे सगळ्या निवडी चुकीच्या झालेल्या आहेत, त्याचे PTR उतार्यावर नावं नाहीत। ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करत आहोत। आज सर्व आयुक्त असतील, विभागीय आयुक्त असतील, नगरविकास सचिव असतील किंवा हे 8 स्वीकृत नगरसेवक आहेत, ह्या सगळ्यांना दावाप्रमाणे नोटीस दिलेली आहे। जशी याचिका दाखल होईल तसं आम्ही वेळोवेळी आपल्याला अपडेट करत राहू। स्वतः क गटातून अर्ज भरला होता वैद्यकीय क्षेत्रातून, पण माझ्या छाननीमध्ये पात्र करताना मला च गटातून अपात्र केले की पदाधिकारी नाहीत, म्हणजे मी सार्वजनिक संस्थेचा पदाधिकारी नाही असा माझा शेरा देऊन मला पत्र दिले की मी अपात्र आहे। ॲक्च्युली आयुक्तांना सर्व राईट्स असताना आम्ही आमचे अर्ज आयुक्तांकडे दिले होते। आयुक्तांना त्याची म्हणजे जबाबदारी आहे की आमचे अर्ज तपासून बाबा पुढे पाठवा, पण आयुक्तांनी यातनं काहीही न करता छाननी म्हणजे बेजबाबदारपणे करून ही प्रक्रिया पार पडलेली आहे। आणि ती 8 नावं जी त्यांनी सुचवलेली आहेत सभागृहाला, ती सर्व प्रक्रिया त्यांनी बोगसरित्या बेकायद्या पद्धतीनं टिप्पण्या, विषयपत्रक, सह्या, जे 15 तारखेला आयुक्त मॅडम हजर झालेत आणि 9 आणि 10 तारीख पडलेल्या फॉर्मवर त्यांच्या सह्या आहेत। हे किती बेजबाबदारपणे ही छाननी झालेली आहे। यासाठी आम्हाला उच्च न्यायालयात आम्ही यासाठी दाद मागणार आहोत।